नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं दह्याधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाच्या अशा प्रश्नांचा भाग 44 पाहणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि भरती करणाऱ्या भरती देणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा। त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा, त्याबद्दलची माहिती व्हिडिओमध्येच पाहायला मिळेल। आता या ठिकाणी सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। आजचा पहिला प्रश्न आहे, भाववाचक नाम ओळखा। या ठिकाणी पहा, भाववाचक नाम म्हणजे काय असतं मित्रांनो? असं नाम ज्या नामाच्या वस्तूला स्पर्श करता येत नाही त्याला काय म्हणायचं? भाववाचक नाम। ठीक आहे। अभिराम हे काय झालं मग? विशेष नाम आहे एखाद्या व्यक्तीचं। झाड हे काय आहे? सामान्य नाम आहे। ग्रंथ हे देखील सामान्य नाम आहे आणि वात्सल्य हे काय आहे? तर भाववाचक नाम। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 2, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते? आता आपण याआधी प्रश्न पाहिलाय, मराठी भाषेचे पाणिनी कोण? दादोबा पांडुरंग तरखडकर। त्याच प्रकारे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असं म्हटलं जातं। म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी? पर्याय 1। प्रश्न क्रमांक 3, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा। तू त्या राजपुत्राला वर। या ठिकाणी पहा, क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, त्याला आपण काय म्हणणार? क्रियापद। मग या ठिकाणी पहा, तू हे काय झालं? सर्वनाम आहे। त्या हे देखील दर्शक सर्वनाम आहे। राजपुत्राला हे काय आहे? सामान्य नाम आहे आणि वर हे काय आहे? तर या वाक्यातील क्रियापद। वर म्हणजे काय? तर लग्न कर। तू त्या राजपुत्राशी लग्न कर म्हणजेच तू त्या राजपुत्राला वर। ठीक आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3 हे क्रियापद या वाक्यामध्ये आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 4, चरपट पंजरी या शब्दाचा अर्थ सांगा। या ठिकाणी पहा, चरपट पंजरी म्हणजे काय? निरर्थक बडबड। म्हणजे पर्याय 4 हे आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, खालील वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो? आलात तर तुमच्यासह, न आलात तर तुमच्याशिवाय आम्ही संघर्ष करणारच। आता या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये जर तर याची रूपं आलेली आहेत। ठीक आहे। जर आलात तर तुमच्यासह आणि जर नाही आलात तर तुमच्याशिवाय। म्हणजे काय? या ठिकाणी एक गोष्ट घडली तर दुसरी गोष्ट अशी घडेल किंवा ती गोष्ट नाही घडली तर दुसरी गोष्ट अशी घडेल, याबाबतचा संकेत दिला जातोय। म्हणजे या ठिकाणी जर तर हे संकेतबोधक उभयान्वी अव्यय आलेला आहे आणि मित्रांनो त्यामुळे त्या ठिकाणी हे वाक्य आहे ते कसं आहे? संकेतार्थी। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 4। प्रश्न क्रमांक 6, खालील वाक्याचा प्रकार ओळखा। गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडत। आता या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो, ज्या वाक्यामध्ये फक्त एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं, म्हणजे एकच उद्देश आणि एकच विधेय असतं, त्याला काय म्हणायचं? केवल वाक्य। आणि या ठिकाणी पहा, गांधीजींना, गांधीजी हे कोण आहेत? कर्म आहेत। ठीक आहे। सुताच्या माळा हा वाक्यातील कर्ता आणि आवडत हे क्रियापद। म्हणजे या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद आलं तर त्या ठिकाणी काय म्हणायचं? केवल वाक्य। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 7, महोत्सव या शब्दाचा संधी विग्रह करा। या ठिकाणी पहा, महोत्सव विग्रह कसा होणार आहे? महा अधिक उत्सव। म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे। या ठिकाणी काय होतंय? तर आ या स्वरापुढे उ हा स्वर आल्यामुळे दोन्हीसाठी काय बनतो? ओ बनतो। ठीक आहे। आ अधिक उ ओ। तर मित्रांनो काय होणार आहे? महोत्सव हा शब्द तयार होणार आहे। ठीक आहे। जर तुम्हाला याबद्दलची म्हणजेच स्वरसंधीबद्दलची किंवा व्यंजन संधीबद्दलची पूर्ण माहिती हवी आहे किंवा पूर्ण सराव करायचा आहे तर ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचची A to Z मराठी व्याकरण ही सिरीज नक्की पहा। त्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिकवरील प्रत्येक पॉईंटचा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सराव केलेला आहे। त्यामुळे जर तुमचा मराठी व्याकरणाचा थोडा अभ्यास झाला असेल तर त्या ठिकाणी सराव करण्यासाठी ही सिरीज अत्यंत उपयोगी ठरणार आहे। लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल।
पुढचा प्रश्न आहे प्रयोग ओळखा. पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे. या ठिकाणी पहा, जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतं तेव्हा कर्तरी प्रयोग, कर्माच्या लिंगवचनानुसार बदलतं तेव्हा कर्मणी प्रयोग आणि दोन्हीनुसार नाही बदलत तेव्हा भावे प्रयोग. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये पुरुष हा कर्ता आहे, स्त्री हे कर्म आहे आणि वागवावे हे क्रियापद आहे. पुरुषाने स्त्रीला वागवावे किंवा पुरुषांनी स्त्रियांना वागवावे, या ठिकाणी काय झालं, जरी आपण कर्ता किंवा कर्म या दोन्हीचं लिंग किंवा वचन बदललं तरी देखील क्रियापदाचं रूप बदलत नाही, म्हणजेच या ठिकाणी भावे प्रयोग असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9, समास ओळखा. तोंडपाठ. आता या ठिकाणी पहा, याचा विग्रह कसा होतो, तोंडाने पाठ. काय झालं तर या वाक्यातील दुसरं पद महत्त्वाचं आहे, कारण पाठ असणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. म्हणजेच दुसरं पद महत्त्वाचं आहे. आणि आपण काय पाहिलं, पहिलं पद महत्त्वाचं असेल तर अव्ययभाव, दुसरं पद महत्त्वाचं असेल तर तत्पुरुष आणि दोन्ही पदे महत्त्वाची असतील तर द्वंद्व समास, तसेच दोन्ही व्यतिरिक्त तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी बहुव्रीही समास. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी पहा, तोंडपाठमध्ये दुसरं पद महत्त्वाचं आहे, म्हणजे काय होणार आहे, तत्पुरुष समास असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय 2. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, तत्पुरुष समासामध्ये काय होतं तर दुसरं पद महत्त्वाचं असतं आणि विग्रह होताना विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडलं जातं. प्रश्न क्रमांक 10, वाक्याचा प्रकार ओळखा. जे चकाकते ते सोने नसते. या ठिकाणी पहा मित्रांनो, वाक्यामध्ये जर जोडीने येणाऱ्या उभयान्वी अव्ययापैकी एखादं उभयान्वी अव्यय आला असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं, त्या ठिकाणी मिश्र वाक्य आहे असं म्हणायचं. लक्षात ठेवायचं आहे, जोडीने येणारी उभयान्वी अव्यय कोणती, जर, तर, जरी, तरी, जेव्हा, तेव्हा यासारखी जोडीने येणारी उभयान्वी अव्यय असतील तर त्या ठिकाणी मिश्र वाक्य असणार आहे. म्हणजे या ठिकाणी जे चकाकते ते सोने नसते, जे, ते ही काय जोडीने येणारी उभयान्वी अव्यय, म्हणून या ठिकाणी मिश्र वाक्य असणार आहे. पर्याय 2 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे. या ठिकाणी पहा, आमंत्रित म्हणजे ज्याला बोलावणं आलेलं आहे असा, त्याच्या विरुद्धार्थी काय असेल, आगंतुक म्हणजे ज्याला बोलावलं गेलं नाही असा. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. ठीक आहे. आमंत्रितला विरुद्धार्थी आगंतुक. प्रश्न क्रमांक 12, आत्मवंचना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा. या ठिकाणी पहा मित्रांनो, आत्मवंचना म्हणजे काय, स्वतःबद्दल वाईट साईड बोलणे, वाईट विचार करणे. त्याच्या विरुद्धार्थी काय असेल मग, स्वतःची स्तुती करणे, म्हणजेच आत्मस्तुती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. आत्मवंचनाला विरुद्धार्थी कोणता, आत्मस्तुती. प्रश्न क्रमांक 13, एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना काय म्हणतात. आता या ठिकाणी पहा, पोट म्हणजे काय, उदर, आणि एकाच उदरातून आलेले त्यांना काय म्हणायचं, स उदर म्हणजे सहोदर. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 14, तो आला या वाक्यातील क्रियापदाचे आख्यात ओळखा. या ठिकाणी पहा, क्रियापदाच्या शेवटी ला आलेला आहे तर त्या ठिकाणी काय असणार आहे, भूतकाळ असणार आहे आणि आख्यात कोणता असणार आहे तर लाख्यात असणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 1. तर मित्रांनो, A to Z मराठी व्याकरण सिरीजमध्ये आपण आख्यात विकार हा देखील वेगळा टॉपिक पाहिलेला आहे. त्यामुळे सोपे प्रश्न असणारे टॉपिक लवकर कव्हर व्हावेत म्हणून A to Z मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा. प्रश्न क्रमांक 15, खालील वाक्यातील विधेयपूरक कोणते. आता या ठिकाणी पहा, विधेय म्हणजे काय, वाक्यातील क्रियापद, आणि विधेयपूरक म्हणजे काय तर वाक्यातील कर्म. मग या ठिकाणी पहा, अर्जुनाने माशाला बाण मारिला. या ठिकाणी वाक्यामध्ये काय झालं, 2 कर्म आली, माशाला आणि बाण. तर त्या ठिकाणी पहा, जे प्रत्यक्ष कर्म आहे ते काय असणार आहे, वस्तुवाचक, आणि अप्रत्यक्ष काय असणार आहे, व्यक्तिवाचक किंवा सजीववाचक. मग या ठिकाणी माशाला हे काय झालं तर या ठिकाणी सजीववाचक किंवा अप्रत्यक्ष कर्म झालं, म्हणून याला काय म्हणणार आपण,
विधेयपूरक. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. विधेय म्हणजे क्रियापद आणि विधेयपूरक म्हणजे वाक्यातील कर्म. प्रश्न क्रमांक 16. हसणे हा मनुष्य स्वभाव आहे. या वाक्यातील हसणे हा शब्द टिंबटिंब आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो, हसणे हा शब्द हस या धातूला प्रत्यय लागून तयार झालेला आहे. आणि या ठिकाणी पहा, जर धातूला प्रत्यय लागून एखादं नाम तयार झालं तर त्याला काय म्हणणार? धातुसाधित नाम. विशेषण तयार झालं तर धातुसाधित विशेषण आणि क्रियापद झालं तर धातुसाधित क्रियापद. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी हसणे हे काय झालं? धातुसाधित नाम झालं, म्हणजे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 17. पुढीलपैकी विद्यार्थी क्रियापद असलेलं वाक्य. या ठिकाणी पहा मित्रांनो, विद्यार्थी वाक्य कधी असतं? जेव्हा वाक्याच्या शेवटी वा, वि, वे हे प्रत्यय असतात तेव्हा. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा वा कुठं आलेला आहे? पर्याय 1 मध्ये. यावर्षी पाऊस पडावा, म्हणजे या ठिकाणी शेवटी वा आल्यामुळे हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? विद्यार्थी वाक्य आहे. पर्याय 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम कोणते? या ठिकाणी पहा, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम कोणते आहेत? कोण, काय. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा, कोणी यावे, कोण आणि काय हे काय झाली? सर्वच्या सर्व सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम झाली, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 वरीलपैकी सर्व. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19. मुले घरी गेली हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? या ठिकाणी पहा, मुले घरी गेली यामधून काय सिद्ध होतंय? तर मुले एका ठराविक काळापूर्वी घरी गेलेली आहेत, म्हणजेच काळाचा बोध होतोय. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, ज्या वाक्यातून किंवा ज्या क्रियापदातून फक्त काळाचा बोध होतो त्या क्रियापदाला काय म्हणायचं किंवा त्या वाक्याला काय म्हणायचं? स्वार्थी वाक्य म्हणायचं, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3. फक्त काळाचा बोध होत असेल तर त्या वाक्याला काय म्हणणार आपण? स्वार्थी वाक्य. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20. उंबराचे फूल या शब्दप्रयोगाचा अर्थ काय? या ठिकाणी पहा, उंबराचे फूल म्हणजे काय? अतिशय दुर्मिळ वस्तू, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21. जे शब्द 2 शब्द किंवा 2 वाक्यांना जोडतात त्यांना काय म्हणतात? आता या ठिकाणी पहा, 2 शब्द किंवा 2 वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं? उभयान्वी अव्यय म्हणायचं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी आवृत्तीवाचक संख्या विशेषण ओळखा. आवृत्तीवाचक संख्या विशेषण कोणती कोणती? दुप्पट, तिप्पट, 5 पट, 10 पट, 60 पट. याला काय म्हणणार? आवृत्तीवाचक संख्या विशेषण, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? दुहेरी हे काय झालं? आवृत्तीवाचक संख्या विशेषण, पर्याय 1. ठीक आहे. 2-2चा गट हे काय झालं? पृथकत्ववाचक झालं. आणि पहिले आहे काय झालं? क्रमवाचक. आणि थोडी हे अनिश्चित संख्यावाचक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23. आई त्या मुलाला हसविते हे उदाहरण क्रियापदाच्या कोणत्या प्रकारात येते? आता या ठिकाणी पहा, हसविते, हसविणारी कोण आहे? आई. परंतु हसण्याची क्रिया कोण करतंय? तर मुलगा करतोय, मूल करतंय. म्हणजे या ठिकाणी वाक्यातील जी क्रिया आहे ती क्रिया आई ही दुसऱ्याकडून करून घेते, म्हणजेच या ठिकाणी प्रयोजक क्रियापद आलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. क्रिया दुसऱ्याकडून करून घेणे म्हणजे प्रयोजक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24. सर्वनामाला काय म्हणतात? आता या ठिकाणी पहा, सर्वनामाची व्याख्या काय? तर वाक्यामध्ये नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी नामाच्या ऐवजी येणारा शब्द म्हणजे काय? तर सर्वनाम. म्हणजे या ठिकाणी सर्वनाम हे काय असतं? नामाऐवजी येणारा शब्द, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? तर प्रतिनाम असं म्हणतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. सर्वनाम म्हणजेच प्रतिनाम, नामाऐवजी येणारं एक सर्वनाम. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25. क्षीर या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा. या ठिकाणी पहा मित्रांनो, क्षीर हा शब्द दूध या अर्थाने येतो, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26. विरुद्धलिंगी नसलेली जोडी ओळखा. या ठिकाणी पहा, नर नार किंवा नारी. बरोबर आहे, विरुद्धलिंगी आहे.
उंट उंटाची मादी सांडणी हे देखील बरोबर आहे. मोर मोराची मादी लांडोर हे देखील बरोबर आहे. परंतु काय राहिलं, वाघ आणि मुरळी. या ठिकाणी पहा, वाघ आणि काय असते, वाघीण असते. आणि वाघ्या हे एक पात्र आहे, त्याच्यासोबत काय असते, तर मुरळी असते. म्हणजे या ठिकाणी तिसरी जोडी चुकीची आहे. या ठिकाणी काय पाहिजे, वाघ्या मुरळी असं पाहिजे किंवा वाघ वाघीण असं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जे प्रश्न पाहतोय, जे स्पष्टीकरण पाहतोय, याची जर तुम्हाला PDF मिळाली तर होय, PDF देखील मिळू शकते. कशी मिळणार आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि व्हिडिओच्या शेवटी आम्ही व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक प्रश्न विचारू. त्या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओखाली कमेंट करून द्यायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या ॲडमिनला 7517249119 या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरून पाठवायचा. स्क्रीनशॉट पाठवल्या लगेचच ॲडमिन तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण यांची PDF फ्रीमध्ये देणार आहे. त्यामुळे जर PDF हवे असेल तर व्हिडिओ पहा, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि स्क्रीनशॉट शेअर करा. प्रश्न क्रमांक 27, खारट शब्दाची जात ओळखा. या ठिकाणी पहा, एखादी गोष्ट कोणत्या प्रकारची आहे, त्या गोष्टीबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय, तर त्या गोष्टीबद्दलचं विशेषण. म्हणजे या ठिकाणी खारट हे काय आहे, वस्तूची चव सांगतंय. म्हणजे हे काय झालं, त्या वस्तूशी जोडलेलं विशेषण झालं. म्हणजेच पर्याय 3 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, सर्व मुलाचे 5-5चे गट केले, संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा. 2-2चा गट, 5-5चा गट, 5-5, 10-10 हे सर्व काय आहेत, तर पृथकत्ववाचक संख्या विशेषण आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. ठीक आहे. अनिश्चित कोणती कोणती, फार, थोडे, काही ही काय झाली, अनिश्चित झाली. तसेच क्रमवाचक पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि अव्यक्तवाचक एकपट, दुप्पट, दुहेरी, तिहेरी या प्रकारे. प्रश्न क्रमांक 29, क्षेम या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मित्रांनो, क्षेम म्हणजे काय, तर कल्याण. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 30, ज्या व्यंजनांचा उच्चार करताना हवा अधिक प्रमाणात वापरली जाते त्या व्यंजनांना काय म्हणतात. आता या ठिकाणी पहा, ज्या व्यंजनांचा उच्चार करताना हवा खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाते तसेच त्यांचा उच्चार असतो तो ह सारखा होतो किंवा ह जोडून होतो, त्यांना काय म्हणायचं, महाप्राण व्यंजने म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे, पर्याय 1. ठीक आहे. लक्षात काय ठेवायचं, जास्त हवेचा वापर होत असेल तर त्या ठिकाणी काय असणार आहे, महाप्राण व्यंजन असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, अमिता हे काम चांगले करील याचे रीती भूतकाळ वापरून कसे रूपांतर होईल. या ठिकाणी पहा, अमिता हे काम चांगले करील हे काय झालं, तर भविष्यकाळी क्रियापद झालं किंवा भविष्यकाळी वाक्य झालं. याचं काय करायचं आहे, रीती भूतकाळ. म्हणजेच अमिता हे काम नियमितपणे किंवा चांगले करीत असे. ठीक आहे. म्हणजे काय होईल, अमिता हे काम चांगले करी. ठीक आहे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32, क्रिया विशेषण साधित धातू ओळखा. या ठिकाणी पहा, काय ओळखायचं आहे, तर धातूपासून बनलेलं क्रिया विशेषण ओळखायचं आहे. मग या ठिकाणी पहा, खदखद या नामापासून किंवा धातूपासून खदखदने हे क्रियाविशेषण तयार होतं. क्रिया कशी घडते याबद्दल माहिती सांगणारा शब्द तयार होतो. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी तद्भव शब्दांचा गट ओळखा. या ठिकाणी पहा, तत्सम आणि तद्भव महत्त्वाचा आहे. तत्सम कधी असणार आहे, तर जेव्हा एखादा शब्द संस्कृतमधून आहे असा मराठीत येतो तर त्याला काय म्हणायचं, तत्सम शब्द. परंतु जर एखादा शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्याच्या रूपामध्ये बदल होऊन आला तर त्याला काय म्हणणार, तद्भव शब्द. ठीक आहे. आणि या ठिकाणी पहा, झाड, दगड, धोंडा, घोडा. या ठिकाणी दगड आणि धोंडा काय आहेत, देशी शब्द आहेत. अर्ज, मंजूर, शाहीर, मालक. या ठिकाणी यामध्ये काही शब्द काय आहेत, तर अरबी आहेत. तसेच पान, पाय, सासू, सासरा हे शब्द आहेत ते काय झाले, संस्कृतमधील पर्ण, पद, श्वशू आणि श्वशूर या शब्दांपासून बनलेले आहेत. म्हणून या ठिकाणी हे काय झाले, तद्भव झाले. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3.
पान, पाय, सासू, सासरा हे शब्द तद्भव शब्द आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा पहा, तत्सम म्हणजे काय, तद्भव म्हणजे काय. जर एखादा शब्द संस्कृतमधून आहे असा मराठीत आला तर त्याला काय म्हणणार, तत्सम. परंतु जर तो त्याच्या रूपामध्ये बदल होऊन आला तर त्याला काय म्हणणार, तद्भव. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34. सचिन व अनिल यांचे स्वभाव पाहता त्यांची दाट मैत्री होणे शक्य आहे. मित्रांनो, स्वभाव गुण जुळणे यासाठी कोणता वाक्यप्रचार येतो, मेतकूट जमणे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. प्रश्न क्रमांक 35. मंग्यारो या शब्दाचा अर्थ ओळखा. या ठिकाणी पहा मित्रांनो, मंग्यारो म्हणजे काय, तर गवत किंवा पतेरा गोळा करण्यासाठीचं एक अवजार. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे, पर्याय 4. मंग्यारो म्हणजे पर्याय 4. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत. त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज 100 प्रश्नांची क्विज सोडवायची आहे, तर त्यासाठी काय करायला लागेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल. कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी 100 प्रश्न देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 36. मराठीत एकूण किती वाक्यप्रयोग आहेत. मित्रांनो, मराठीमध्ये फक्त 3 प्रयोग आहेत. कोणते कोणते, कर्तरी, कर्मणी आणि भावे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37. पुढील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणत्या गोष्टीचा बोध होतो. वाक्य पहा, तेवढी खिडकी लाव पाहू. या ठिकाणी पहा मित्रांनो, एखाद्या मुलाला वडील काय सांगतायत, तेवढी खिडकी लाव पाहू. म्हणजेच याच्यामध्ये काय आली, सौम्य आज्ञा आली. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38. रामने अभ्यास केला हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो, रामने अभ्यास केला यामध्ये काय झालं, तर रामने केलेली क्रिया भूतकाळात दाखवली आहे. म्हणजे काय झालं, हा झाला साधा भूतकाळ. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. रामने अभ्यास केला होता पूर्ण भूतकाळ. ठीक आहे. चालू कधी असणार आहे, राम अभ्यास करत होता, चालू भूतकाळ. प्रश्न क्रमांक 39. तलाव या शब्दाला खालीलपैकी कोणते शब्द समानार्थी आहेत. या ठिकाणी पहा, तरंगिणी, सरिता म्हणजे नदी. ठीक आहे. कुंजर म्हणजे हत्ती, नीर म्हणजे पाणी, क्षीर म्हणजे दूध, कासार आणि तडाग म्हणजे काय, तलाव. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 1 मधील कासार आणि तडाग हे तलावचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 40. सामान्य नामाचा गट ओळखा. या ठिकाणी पहा, सामान्य नाम काय असतं, तर एखाद्या वस्तूंच्या समूहाला दिलेलं नाव. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, मुलगा सामान्य नाम आहे, राम विशेष नाम, पक्षी सामान्य नाम. म्हणजे हे चुकलं. पर्वत, नदी, शाळा. पर्वत हिमालय, नदी गंगा, शाळा जिल्हा परिषद. ठीक आहे. म्हणजे काय झालं, तर पर्याय 2 मध्ये तिन्हीचे तिन्ही काय आहेत, सामान्य नाम आहेत. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 2. ठीक आहे. पर्वत, नदी, शाळा ही सामान्य नाम आहेत. सह्याद्री विशेष नाम, कोकण विशेष नाम, हिमालय विशेष नाम, भारत विशेष नाम, देश सामान्य नाम, महाराष्ट्र विशेष नाम. प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी तेलुगू शब्द ओळखा. या ठिकाणी पहा मित्रांनो, तेलुगू शब्द कोणते कोणते आहेत जे मराठीमध्ये आलेले आहेत, तर ताळा, अनारसा, किडूक मिडूक, शिकेकाई, बंडी, डबी.
म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 3 शिकेकाई हा शब्द तेलुगूमधून मराठीमध्ये आलेला आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच पहा, पिल्ली हा शब्द कुठून आला, तर तमिळ भाषेतून आला. सार कुठून आला, सार हा देखील तमिळ भाषेतून आला. प्रश्न क्रमांक 42, केवळ वाक्यात एकच टिंबटिंब असते. आपण काय पाहिलं, केवळ वाक्यामध्ये फक्त एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं, म्हणजेच एकच उद्देश आणि एकच विधेय असतं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 1. केवळ वाक्यामध्ये फक्त एकच उद्देश आणि एकच विधेय असते. प्रश्न क्रमांक 43, वाक्य प्रकार ओळखा. तू लवकर घरी जा. या ठिकाणी पहा मित्रांनो, शिक्षक मुलांना सांगतात असं आपण समजू, तू लवकर घरी जा. याच्यामध्ये काय झालं, तर आज्ञा झाली. म्हणजे आपलं उत्तर काय असणार, हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्य काय असतं, ज्या एखाद्या वाक्यामध्ये आज्ञा, विनंती, उपदेश यांचा बोध होतो त्याला काय म्हणायचं, आज्ञार्थी वाक्य. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी तू लवकर घरी जा हे काय झालं, आज्ञार्थी वाक्य. ठीक आहे. त्यासोबतच नकारार्थी, विधानार्थी, उद्गारार्थी, होकारार्थी आणि इतर सर्व प्रकारच्या वाक्यांचा अभ्यास करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचची A to Z मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा. प्रश्न क्रमांक 44, तृण हे सर्व विश्वात गुरुस्थानी शोभण्यासारखे आहे. अलंकार ओळखा. आता आपण पाहिलेलं आहे, हे देखील जर उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये असलेली समानता दाखवण्यासाठी जर वाक्यामध्ये परी, सारखा, सम यासारखे शब्द आले असतील तर त्याला काय म्हणायचं, उपमा अलंकार म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3. लक्षात ठेवायचं आहे, उपमा कधी, जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यामधील समानता दाखवण्यासाठी परी, सम, सारखा यासारखे शब्द आले असतील तर उपमा अलंकार असणार आहेत. ठीक आहे. यमक कधी, जेव्हा वाक्याच्या किंवा कविते चरणाच्या शेवटी काही अक्षर पुन्हा पुन्हा येतात त्यावेळी त्या ठिकाणी यमक होतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45, फारसी शब्द ओळखा. बटाटा, फडणवीस, इनाम, जाहीर. या ठिकाणी पहा, बटाटा पोर्तुगीज, इनाम अरबी, जाहीर अरबी आणि फडणवीस हा फारसी शब्द आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2, फडणवीस हा फारसी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 46, प्रयोग ओळखा. मुलाने आंबा खाल्ला. या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये मुलाने हा कर्ता आहे, आंबा हे कर्म आहे आणि खाल्ला हे क्रियापद. मग या ठिकाणी पहा, मुलाने खाल्ला, मुलींनी खाल्ला. काय झालं, काही देखील झालं नाही. म्हणजे कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलत नाही, म्हणजे कर्तरी नाही. पुढे पहा, आंबा खाल्ला, आंबे खाल्ले. म्हणजे काय झालं, खाल्ल्याचं खाल्ले झालं. कधी झालं, जेव्हा आपण कर्माचं लिंग वचन बदललं. म्हणजे या ठिकाणी कर्मणी प्रयोग असणार आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. काय लक्षात ठेवायचं, क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदललं तर कर्तरी, कर्मानुसार बदललं तर कर्मणी. ठीक आहे. आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भावे प्रयोग. प्रश्न क्रमांक 47, पुढील वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे. जेव्हा पुरेसा पाऊस पडतो तेव्हा शेतकरी आनंदित होतो. आपण काय पाहिलं, जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये जर, तर, जेव्हा, तेव्हा, जे, ते यासारखी जोडीने येणारी उभयान्वयी अव्यय आली असतील तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं, तर मिश्र वाक्य म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय 3, जोडीने येणारे उभयान्वयी अव्यय मिश्र वाक्य. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48, खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कार सूचक नाही. थेरडा, खोटारडा, घाणेरडा हे काय झाले, भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. म्हणजेच काय आहेत, तर तिरस्कार सूचक आहेत. परंतु आखाडा हे काय झालं, एक नाम झालं. म्हणजे या ठिकाणी काय झालं, आखाडा हा शब्द तिरस्कार सूचक नाही. पर्याय 3 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49, पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेष नामासारखा उपयोग केला आहे. विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला. आता या ठिकाणी पहा, आपण जो विश्वास ठेवतो त्याला आपण स्पर्श करू शकतो का, नाही करू शकत. म्हणून ते काय झालं, भाववाचक नाम. परंतु एखाद्या ठिकाणी एखादा व्यक्ती विश्वास नावाचा आहे तर ते काय झालं, विशेष नाम. म्हणजे या ठिकाणी विश्वास हे काय झालं, तर भाववाचक नाम झालं. म्हणजे आपलं उत्तर
पर्याय 4. प्रश्न क्रमांक 50. पेपर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? या ठिकाणी पहा मित्रांनो, पेपर हा शब्द इंग्रजीमधून मराठीत येतो, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3. ठीक आहे, पेपर हा शब्द इंग्रजी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते पोलीस भरती 2025 साठीचे भाग 44 मधील अतिसंभाव्य प्रश्न. आता पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या माहितीच्या आधारे एक सराव प्रश्न. प्रश्न आहे, जे संस्कृत शब्द मराठीमध्ये येताना जे शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये येताना कोणताही बदल न होता येतात त्यांना टिंबटिंब म्हणतात. तत्सम, तद्भव, देशी की सांस्कृतिक? तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर जर तुम्हाला या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंटमध्ये जाऊन या प्रश्नाचं उत्तर द्या आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून 75 17 24 91 19 या नंबरवर आपल्या ॲडमिनला पाठवा. ॲडमिन तुम्हाला लगेचच या व्हिडिओची उत्तरासह आणि स्पष्टीकरणासह PDF देईल. त्यामुळे जर PDF हवी असेल तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. अपेक्षा आहे की आजच्या व्हिडिओमधील सर्व माहिती तुम्हाला समजली असेल आणि जर तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्न आणि त्यांची माहिती, त्यांच्या स्पष्टीकरणाबद्दलची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर यासारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.